मी नवीन भिडे आणि आपण पाहत आहात देश दर्शन डायरीज. मित्रांनो, नवी मुंबई आणि नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ ही भारताच्या आर्थिक चक्रास गती देणारी दोन मोठी ग्रोथ इंजिन्स आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. यासारखे अत्याधुनिक आणि महत्वाकांक्षी प्रकल्पांमुळे भारत हे येणाऱ्या भविष्यामध्ये एक प्रमुख ग्लोबल एव्हिएशन हब बनेल यात देखील काही शंका नाही. नुकतेच लोकार्पण झालेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व लवकरच होऊ घातलेले नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ ही दोन्ही केवळ विमानतळ नसून ती भारताच्या म्हणजे देशाच्या एकूणच आकांक्षा, आर्थिक सामर्थ्य व प्रचंड क्षमतेचे प्रतीक आहे. देशाच्या अर्थकारणास गती देण्याची प्रचंड मोठी क्षमता ही हवाई वाहतूक क्षेत्रामध्ये आहे. तसेच देशासाठी आत्मनिर्भर भारत व विकसित भारत यासारखी मोठी ध्येय ठेवलेल्या केंद्र सरकारने हे वेळीच ओळखून जो काही धोरणात्मक बदल, जो काही धोरणात्मक दृष्टिकोन अवलंबिलेला आहे व त्याप्रमाणे प्रगत नियोजन व दूरदृष्टी यामुळे गेल्या 11 वर्षांमध्ये भारताने जे हवाई क्षेत्रामध्ये जी कामगिरी केलेली आहे, ती अभूतपूर्व अशी म्हणावी लागेल. आता 2014 चीच आकडेवारी आपण बघितली, तर साधारण आपल्याला असं कळतं, की त्यावेळी म्हणजे 2014 साली 2014 सालपर्यंत भारतामध्ये एकूण कार्यान्वित विमानतळांची संख्या ही साधारण 74 होती. ती आजच्या घडीला जवळ-जवळ 163 झालेली आहे. तसेच 2030 पर्यंत भारत हा अमेरिका व चीन यांच्या नंतरची सर्वात मोठी बाजारपेठ होणार आहे. 2014 साली साधारण हवाई प्रवाशांची संख्या म्हणजे भारतातील हवाई प्रवाशांची संख्या ही साधारण 11 कोटीपर्यंत होती, जी आजच्या घडीला 25 कोटी झालेली आहे व 2030 ते 2035 पर्यंत असं भाकीत करण्यात आलं आहे, की ही संख्या जवळ-जवळ वाढून 50 कोटींपर्यंत जाईल. मुंबईला नव्या विमानतळाची गरज. साधारण 6,328 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेल्या मुंबई महानगर प्रदेशाला केवळ एकच म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे सेवा पुरवत होते व MMR क्षेत्रातील अनेक भागांमधून मुंबई विमानतळावर येणे म्हणजे खर्चिक, वेळखाऊ व प्रतिकूल परिस्थितीमध्ये प्रचंड गैरसोयीचे होते. मुंबई विमानतळावर जरी 2 धावपट्ट्या असल्या तरी त्या एकमेकांना छेदत असल्यामुळे एका वेळी केवळ एकच धावपट्टी वापरता येते आणि काही कारणास्तव समजा धावपट्टी बंद ठेवावी लागली तर अशा वेळी पूर्ण विमानतळाचे जे वेळापत्रक असते ते पूर्णपणे विस्कळीत होते. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होते. त्याचप्रमाणे विमान कंपन्या व उद्योग क्षेत्राला देखील याचा मोठा फटका बसतो. अशा परिस्थितीमध्ये मुंबईला दुसऱ्या विमानतळाची खूप मोठी गरज होती. जी गरज नवी मुंबई विमानतळाने पूर्ण झाली आणि साधारण 2024-25 मध्येच फक्त मुंबई विमानतळावरून जवळ-जवळ 55.12 दशलक्ष प्रवासांची ये-जा झाली. मुंबई विमानतळाची सध्याची जी कॅपॅसिटी आहे, ती आहे साधारण वार्षिक 5.5 कोटी. म्हणून अशा परिस्थितीमध्ये दुसऱ्या सुसज्ज विमानतळाची फार गरज होती, जी मी आधीच म्हटल्याप्रमाणे नवी मुंबई विमानतळामुळे ती पूर्ण झाली. भारताच्या पहिल्या मल्टी एअरपोर्ट सिटीज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ दोन्ही पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर इतिहासात प्रथमच भारतातील महानगरांचा लंडन, न्यूयॉर्क व दुबई यांसारख्या मल्टी एअरपोर्ट सिस्टम असलेल्या जागतिक शहरांच्या यादीमध्ये समावेश होईल. आणि मल्टी एअरपोर्ट सिस्टममुळे जो प्राथमिक विमानतळ असतो त्यावरील ताण कमी होतो. प्रवाशांना देखील उत्तम सेवा देण्यात येते. त्यांना अधिक पर्याय उपलब्ध होतात. तसेच विमान कंपन्यांना अधिक स्लॉट्स मिळतात. उद्योगधंद्यांना देखील त्यांची मालवाहतूक जलद होण्यासाठी एक पर्याय उपलब्ध होतो आणि अशामुळे जी स्थानिक अर्थव्यवस्था आहे ती अबाधित राहते. नवी मुंबई व नोएडा या दोन्ही विमानतळांची रचना ही जागतिक दर्जाच्या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहे. प्रवाशांना उत्तम अनुभव देण्यासाठी स्मार्ट टर्मिनल, ऑटोमेटेड प्रक्रियेचा वापर, संपर्करहित चेक इन, रिअल टाइम बॅगेज ट्रॅकिंग व बायोमेट्रिक ओळख ह्यांचा वापर असणार आहे. त्याचप्रमाणे नवी मुंबई विमानतळावरती ज्या सुविधा पुरवण्यात येणार आहेत त्या देखील पर्यावरणपूरक पायाभूत सुविधा आहेत. म्हणजे ज्यामध्ये हरित वाहने, हरित इमारती, सौर ऊर्जा त्या व शून्य कचरा धोरण यांचा देखील यामध्ये समावेश आहे. हवाई वाहतुकीचे जागतिक हब दुबई व हिथ्रो सारखे
नवी मुंबई विमानतळ हे एक गेटवे एअरपोर्ट व हवाई वाहतुकीचे जागतिक हब म्हणून विकसित होत आहे. भविष्यामध्ये इथे फ्रेटरसाठी 79 व जनरल एव्हिएशनसाठी 89 पार्किंग स्टँड्स असणार आहेत. त्यामुळे हे जागतिक लॉजिस्टिक हब बरोबरच जनरल एव्हिएशन हब देखील असणार आहे. दुबई, हिथ्रो यासारखे विमानतळ व्यापार, पर्यटन, ट्रान्झिट हब व लॉजिस्टिक नेटवर्कची लोकप्रिय केंद्रे आहेत. सिंगापूर, हिथ्रो, JFK व दुबई यांसारखी विमानतळ प्रवासी सेवेबरोबरच सेवा गुणवत्ता, प्रवासी व्यवस्थापन व आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने जगामध्ये सर्वोत्तम मानले जातात. नवी मुंबई विमानतळ जेव्हा त्याच्या नियोजनानुसार पूर्णपणे कार्यरत होईल, तेव्हा ते भारतासाठी याच विमानतळांच्या तोडीचे ग्लोबल हब होईल. यामध्ये तीळमात्र शंका नाही. मित्रांनो, तुम्हाला याबद्दल काय वाटते हे मला जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आत्ता इथे थांबतो. भेटूया आपण पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.